कांबोडी दबंग संघाची सलामी जोडी मैदानामध्ये गेली. संतोष खाडे, क्षितिज, डॉक्टर क्षितिज आणि संतोष खाडे अशी जोडी मैदानामध्ये गेली. क्षितिज आणि संतोष खाडे, कांबोडी दबंग आणि करंजले लायन्स हा या आजच्या दिवसामधला पहिला 5वा सामना. तुषार कांबळे हा गोलंदाज आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन P1चं षटक फेकण्यासाठी की ज्या षटकामध्ये 30 शॉट सरकारचा निर्बंध असतोय त्या षटक फेकण्यासाठी ते तुषार आला की जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्याने पटकावली होती तो तुषार. पहिला चेंडू तुषारचा सुरेख चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळल्या शेतीतनं चेंडू गेला निर्धाव. खातं ओपन खोलायचं बाकी असेल अजूनपर्यंत. कांबळे दबंग संघ खूप सुंदर असं खेळाडू आहे तुषार कांबळे. फलंदाजी गोलंदाजी एक दोन्ही क्षेत्रामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. हा चेंडू आणि बॅटने खेळलेला आहे. चेंडू अतिशय प्रेक्षणीय असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. डीजे मास्टर. संख्येनं आपल्या आणि संघाचं खातं खोले फलंदाज क्षितिजनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतो. अतिशय देखणं आणि दर्जेदार फटका. 6 धावा. डीजे मास्टर. खूप सुंदर अशी फलंदाजी. खऱ्या अर्थाने एखाद्या व्यावसायिक खेळाडू ज्याप्रमाणे खेळतात त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आज डॉक्टरांचा पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू 2 षटकार. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मध्ये खेळला. लॉंग मध्ये चेंडू जाणार सीमारेषा पार. आणखी एक मोठा फटका. 4 धावा. डीजे मास्टर. तुषार कांबळे सारखा एक महत्वाचा गोलंदाज आणि मात्र हा गोलंदाज यावेळी थोडासा महागडी अशी गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची एज लागली. यष्टेशकडे हा चेंडू गेला आणि हा चेंडू जाणार निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ते बिनबाद 16. बिनबाद 16. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कांबळे दबंग या संघाची. या षटकामध्ये शेवटचा एक चेंडू बाकी असेल. हा चेंडू पुन्हा एकदा विरकावला. जेर उडाला. जेलच्या काळी क्षेत्ररक्षक पाहतो काय होणार आणि आणखी एक येणार. चांगला षटकार. डीजे मास्टर. थँक्यू. नक्की अतिशय चांगली सुरुवात. कारण 1996चा वर्ल्ड कप जर पाहिलाय तर ज्याप्रमाणे श्रीलंका संघाचे खेळाडू सनत जयसूर्या आणि रमेश कालवितरना ज्या प्रकारे सुरुवात करायची त्या प्रकारे सुरुवात यावेळी कांबळे दबंग संघाकडनं क्षितिज फलंदाजाकडे पाहायला मिळाली. 22 धावा. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार चौकार आपल्या खेळीमध्ये खेळलाय. कारण ज्या वेळी तुम्ही पॉझिटिव्ह विचार मनामध्ये घेत असताय त्यावेळी तुम्हाला यश हे नक्की मिळतोय. एक वेळ आपण शरीराने कमजोर असेल तरी पण चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळतोय ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतोय. तर आत्मविश्वास यावेळी सामन्यामध्ये दाखवलाय फलंदाज क्षितिजनं. खूप चांगला फटकेबाजी यावेळी पाहायला मिळाली. तत्पूर्वी झाल्याबद्दल गोलंदाजीमध्ये नवीनच गोलंदाज आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघात दुसरे षटक घेऊन दिनेश धनावडे. दिनेश धनावडे हा गोलंदाज. गोरक्षनाथ पवार सर खऱ्या अर्थानं रायगड असोसिएशनचे शिलेदार आज मात्र त्या ठिकाणी अतिशय दर्जेदार समालोचन त्यांच्या मुखाबंद आम्ही ऐकतोय. हा चेंडू यॉर्कर चेंडू होता. बॅटची एज लागली होती. 1 धावे चेंडूवर येईल. एका धावसंख्येनं फलंदाज
संतोष आपले खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवतोय बिनबाद 23 वर. संतोष खारे हा फलंदाज एक धावसंख्या काढतो, आपल्या संघासाठी धावसंख्या पोहोचवतोय 23 वर. सज्ज होते गोलंदाज दिनेश धनावडे. धनावडे नाव सुद्धा क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, या चेंडूवर जर फायदा घेता आला असता पण तसं काही झालं नाही. लाईन ब्रेकर आणि क्वालिफाईड पंच सुनील तांडेसर मॅन फ्रॉम बेरवली यांचा समोरचा इशारा आला. एक धाव मिळाली, एका धावसंख्या संघ पोहोचतो 24 वर. व्यावसायिक पंच खऱ्या अर्थानं अजितजी कोटले, अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक महाराज, हरिभक्त परायण, निवेदक, समालोचक, सर्व क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. आज चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, एकच धाव मिळेल, एका धावसंख्या संघ पोहोचतो 24 वर. 25 वर. 25 धावा धावफलकावर. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश धनावडे. हा चेंडू कट केलाय, थोडासा आउटफील्ड मुळे चेंडू उडाला. पुन्हा एकदा कलेक्ट केला क्षेत्ररक्षकानं, एकच धाव मिळेल, एका धावसंख्येत संघ पोहोचतो 26 वर. पंचाचा लेग बाईचा इशारा आलाय. अतिशय दक्ष असं पंच आहे. लेग बाईज, बॅडकट बाईज देणं खूप महत्वाचं असतं, कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी अनेक वैयक्तिक पारितोषिक असतात, त्यावेळी कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी निर्णय खूप चांगले असतात. एक धाववाडी, 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उंच असा टोळा मारला, झेल उडाला, झेलच्या काही क्षेत्रात प्रयत्न करतायत आणि मात्र झेल होणार नाही. मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सी मारेशा पार, 6 धावा. डीजे मास्टर. थँक्यू. 7 धावसंख्येत संघ पोहोचते 32 वर. कामोडे दबंग या संघाची फलंदाजी खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय हा संघ. पुन्हा एकदा कट केलेला हा चेंडू पॉईंटच्या रिझन मध्ये, एकच धाव, एका धावसंख्येत 2 षटकं संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी. धावसंख्या 33 धावफलकावर. सुरुवात खूप चांगली केलेली आहे कामोडे दबंग संघानं. सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होत होत्या, तदनंतर थोडासा उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर धावांचा ओघ हा वाढत चालला. पुन्हा एकदा अतिशय देखणा फटका पाहायला मिळतो. आणखी एक येणार या षटकामधला दर्जेदार षटकार. डीजे मास्टर. दोन षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कांबोडे दबंग संघ पोहोचला बिनबाद 39. खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 17 धावा. कोणत्या प्रकारचे विकेट अजूनपर्यंत गेलेले नाही कांबोडे दबंग संघाची. म्हणजे खूप चांगलं फलंदाजी आणि खूप चांगली सुरुवात. यावेळी मात्र झेल होता, एक साधा सोपा असा झेल होत आहे गोलंदाजी हातामध्ये, तो मात्र झेल पकडू शकला नाही गोलंदाज इंदर. झेल धरतीला दान झालं, एक धाववाडी, एका धावसंख्येत संघ पोहोचते 40 वर. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला, झेल उडालाय, पायाचं काय होतोय आणि पुन्हा एकदा आणखी एक झेल सोडतोय. बॅक टू बॅक 2 झेल मात्र यावेळी धरतीला दान झाले. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळी जीवनदान देत असतात, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जीवनदान ते नक्की माग ठरेल. आणि दोन्ही फलंदाज इन फॉर्म असणारे फलंदाज आहेत. एक धाव मिळाली, एका धावसंख्येत संघ पोहोचते 41 वर. खूप चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पुन्हा एकदा हा फटका बसला, आणखी एक झेल उडालाय, बॅक टू बॅक तिसरा झेल. आणि मात्र यावेळी सुद्धा प्रयत्न चांगले केले होते, मात्र झेल पकडू शकला नाही. आणखी एक झेल सोडला, लगातार 3 झेल सोडले. धावसंख्या पोहोचते 2 धावसंख्येने 43 वर. 43 धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज इंदर.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात आणि 3 झेल पण सोडले या षटकामध्ये. पुन्हा एकदा आणखी एक झेल उडालाय, पण यावेळी होणार काय? पुन्हा एकदा जाणार चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. डीजे मास्टर. धावसंख्या पोहोचते 49 धावसंख्येवर. खूप सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली क्षितिज फलंदाजाची. आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 5 षटकार, 13 चेंडू खेळतो, 39 धावसंख्या नाबाद आहे फलंदाज क्षितिज. पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार फटका, आणखी एक आसमानी सुलतानी षटकार. डीजे मास्टर. पंचावन्न धावा धावफलकावर. मात्र आता हाय स्कोर नक्की होईल, उच्चांक या आजच्या दिवसामधला होईल या कामोडी दबंग संघाचा. 55 धावा आतापर्यंत. आणि मात्र या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरे करतो फलंदाज क्षितिज. सर्वांच्या टाळ्यांचा गजर काढचा आहे, सर्वांच्या टाळ्यांचा गजर काढचा आहे. बॅट उंचवले फलंदाजांना, खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 7 षटकार आपल्या खेळीमध्ये केले आणि 51 धावसंख्येवर नाबाद राहिला हा फलंदाज आतापर्यंत. 3 षटकार संपली, 3 षटकार समाप्तीनंतर 7 षटकार आपल्या खेळीमध्ये खेळले, 51 धावसंख्येवर नाबाद फलंदाज क्षितिज. 14 चेंडू 51 धावा. एक व्यावसायिक खेळाडू ज्याप्रमाणे खेळतोय त्या प्रकारची खेळी यावेळी पाहायला मिळाली फलंदाज क्षितिजच्या बॅटमधनं. अशा अर्थाने 3 षटकार संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय बिनबाद 61 धावसंख्येवर. धावांचा उच्चांक आजच्या दिवसामधला पाहायला मिळाला कामोडी दबंग संघाचा. खूप चांगली फलंदाज क्षितिजनं केली. खऱ्या अर्थानं थोडीशी खराब गोलंदाजी यावेळी आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं करंजले लायन्स संघाचं. शेवटचे गोलंदाज सिद्धार्थ, आपल्या कोट्यामधलं पहिलं संघातर्फे शेवटचं सिद्धार्थ हा तो गोलंदाज. 61 धावसंख्या आतापर्यंत उच्चांक आजच्या या दिवसामधला पाहायला मिळाला. आजचा दिवस पहिला आणि शेवटचा आहे स्पर्धेतला, 4थं पर्व डिफेन्सचं. पुन्हा एकदा हा लो पुलटा चेंडू होता, 1 धाव या चेंडूवर येणार. पंचांचा इशारा तो लेग बाईचा. 1 धाव, 1 धावसंख्या संघ पोहोचतोय 62 वर. 62 धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू अंकी असतील. पुन्हा एकदा बुलटा चेंडू, आणखी एक दर्जेदार अतिशय लांब लचक हा षटकार. डीजे मास्टर. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी क्षितिज करतोय. 57 धावसंख्या पोहोचतोय क्षितिज आणि संघाला पोहोचवतोय 68 धावसंख्येवर. 68 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खूप चांगली अशी फलंदाजी क्षितिजनं केली आणि आजच्या दिवसामध्ये डीपीएलच्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक उच्चांक आणि संघिक उच्चांक सुद्धा कामोडी दबंग संघाच्या खेळाडूने केलाय. पुन्हा एकदा आणखी एक मोठा फटका होतो की झेल तो पाहायचा आहे आणि आणखी एक झेल मात्र धरतीवर जाण. खूप झेल मात्र सोडले करंजल लायन्स संघात. 2 धावा आल्या, 2 धावसंख्या संघ पोहोचते 70 वर. 70 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर. शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील. धावांचा उच्चांक या आजच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्षितिजच्या या बॅटमधनं करून दाखवलाय. वैयक्तिक 59 धावसंख्येत नाबाद आहे क्षितिज. यावेळी जोरदार अपील झालं होतं. पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमारेषा पार. 4 धावा. पंचांचा इशारा तो बाईचा. डीजे मास्टर.
हॅलो. सर दुसरा राऊंड 3 ओव्हरचा खेळवा नाही तो होणार नाही मॅचेस. धावसंख्या 74. बघा वाटलं किती झालेत मॅचेस. आता ही पाचवी मग पुन्हा एकदा हा झेल होता. आणखी एक झेल धरतीला दान झालंय. झाले तरी काय जवळजवळ 5 ते 6 झेल आतापर्यंत सोडले. धावसंख्या होते ती 75 वर. नेक्स्ट सामना असेल खांदा कॉलनी विपक्ष खारघर वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघाकडे यायचा आहे. खांदा कॉलनी विपक्ष खारघर वॉरियर्स. धावसंख्या 75. आणखी एक चेंडू बाकी असेल पहिल्या पूर्वतामधील. उच्चांक जवळजवळ आजच्या या दिवसामधला. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला स्टेट ड्राउझर मध्ये आणखी एक दर्जेदार चौकार. अशा रीतीने पहिल्या पूर्वार्ध संपतोय. धावसंख्या धावपकडे पाहायला मिळतात ते 79 आणि 80 धावांचं एक मोठं असं आव्हान करंज लायन्स संघासमोर ठेवलं. खऱ्या अर्थाने स्थितीचं जेवढं कौतुक करावं तेवढे कमी असेल. तर ऐकूया 80 धावांचं आव्हानचा पाठलाग करायचा करंज लायन्स संघाला. करंज लायन्स संघ हा आव्हान कशा रीतीने पार करेल की या धावांपासून रोखण्यामध्ये कामोडे दबंग संघ यशस्वी होईल ते ऐकूया. रोशन सकपाल सरांचा आवाज. डीजे मास्टर. शुभम 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 डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का राजांच्या पाण्याची थँक्यू. अनिकेत भुईर आणि अनिकेत भुईर कुठल्या संघाचा. मी अनिकेत भुईर यांना विनंती करेन यायचं आपण आणि खारघर संघाचा संघनायक आपण यायचं टॉस साठी. समोर काहीतरी त्यांनी देवाचा तरी एक फोटो लावायचा का तुमचा. हा नका सिम्बॉल टाकू तुम्ही इंजेक्शन डिग्रीचा कारण त्यांना ते अलाव नाही ना. पण तुम्ही डीपीएल तर टाका ना. डॉक्टर प्रीमियर लीग 2022. मागच्या वेळेला पण मला दिलं त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सांगितलं कोणाला देऊ नको. काय रूल्स असतात ना त्यांचं पण. चला सामन्याला सुरुवात करा लगेच. हॅलो. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. हा टॉस साठी आमचे रवींद्र राऊत सर आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन संघांमध्ये टॉस आपण पाहाल. एकीकडे संघ असणार आहे यावेळेला खांदा कॉलनी सुपर किंग आणि खारघर वॉरियर्स. या दोन संघांमध्ये आपल्याला टॉस पाहायला मिळेल. कामोठे दबंग आणि करंजाडा लॉयन्स. करंजाडा लॉयन्स आता
चेस करणार आहेस. येस, खारगर won the toss and decide to field first. ऑन स्ट्राइक खेलेंगे बल्लेबाज तुषार और ऑन स्ट्राइक एंड में खड़े हैं बल्लेबाज सिद्धार्थ. दोनों टीमों को हार्दिक बधाई देना चाहूंगा. एक तरफ हम देख रहे हैं कि कामोटे दबंग्स और खारगर लॉयंस के बीच में ये मुकाबला. डॉक्टर सिद्धार्थ कौशिक 9 सेकंड में खड़े. पिछले साल उन्होंने काफी बढ़िया यहाँ पे क्रिकेट खेला था. इस साल हम देखेंगे बड़े टारगेट को चेस करते हुए किस तरह से खेलेंगे. 80 रनों का पीछा करना है. बहुत बड़ा पहाड़ खड़ा कर दिया है, बहुत बड़ा रनों का अंबार, और इस अंबार को किस तरह से लांघते हैं बल्लेबाजी करते हुए ये देखना बेहद जरूरी होगा. प्रारंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल. गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद. पहली गेंद के ऊपर अटैक हुआ था. मैक्सिमम 6 रन. पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार और तुषार बल्लेबाज ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में. 8 गेंदों के ऊपर 23 रनों की बेहतरीन इनिंग को अंजाम दिया था. लेकिन अब 80 रनों का पीछा करना है बल्लेबाजी करते हुए, तो ऐसे में तुषार को अपना हुनर दिखाना होगा. दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है. आउटसाइड ऑफ स्टंप गेंदबाजी करने का प्रयास और डॉट गेंद की समाप्ति हुई. टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 6 रन बगैर विकेट के नुकसान पर. प्रति ओवर अगर देखा जाए तो रिक्वायर्ड रन रेट से चलना पड़ेगा. 20.00 की औसत रखनी पड़ेगी. तो दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार है. ओ, लगातार 2 गेंदे डॉट. कमबैक किया गेंदबाज ने. हेमंत गेंदबाजी कर रहे. छक्का जरूर खाया था, लेकिन ऐसा कहा जाता है कि सुबह का भूला अगर शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते. इस गेंदबाज को छक्का लगा था, लेकिन कमबैक किया. उन्होंने अपने आप को संभाला और एक अच्छी गेंदबाजी. आउटसाइड ऑफ स्टंप. इस बार विकेट जाने की संभावना. बहुत बड़ी विकेट थी, लेकिन गलती करी है मैं कहूंगा इस वक्त खिलाड़ियों ने, और विकेट जाते जाती रही, क्योंकि बहुत ही महत्वपूर्ण विकेट थी. यहां से हम देखेंगे तुषार नामक बल्लेबाज अगर आउट होता है तो बहुत सारी उम्मीदें ज्यादा हो सकती थी यहां पे गेंदबाजी करने वाली ऑफकोर्स कामोटी दबंग टीम के लिए. दूर वाली छोर से फिर एक बार ब्लॉक होल में डाली हुई इस गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन नाकामयाब हुए. जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ कोई रन नहीं मुकम्मल की है. टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 7 रन बगैर विकेट के नुकसान पर. सिद्धार्थ और तुषार ये 2 बल्लेबाज इस वक्त खेल रहे हैं. ओ, ये बढ़िया गेंद. सिद्धार्थ अपना कामयाब हुआ है. जी हाँ, हेमंत इंगले की बात करें तो वो बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. अभी तक पावर प्ले की ओर में छक्का जरूर खाया था. मैंने पहले भी कहा था कि बहुत बढ़िया कमबैक किया गेंदबाज हेमंत इंगले ने. और टीम का टोटल अगर देखा जाएगा मात्र 7 रन बन चुके हैं. यानी पहली गेंद के ऊपर छक्का खाया था डॉक्टर हेमंत इंगले ने, और आने वाली 5 गेंदों के ऊपर रन दी थी मात्र 1. नए गेंदबाजी करेंगे इस वक्त कामोटे दबंग टीम की तरफ से. और आउट सर, बॉलर कौन है? राहुल कप्तान है मेरे ख्याल से टीम के, और कप्तानी इनिंग को खेलना होगा. दूर वाली छोर से राहुल तैयार.
ये बढ़िया स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेके सर के ऊपर से खेलने का प्रयास, काफी अच्छी कोशिश थी लेकिन गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, मैक्सिमम 6 रनों के लिए। छह रन बनेंगे और इसी तरह से बल्लेबाजी होनी चाहिए। जिस अंदाज से तुषार ने पिछले मुकाबले में बल्लेबाजी की थी, बिल्कुल उसी रफ्तार से बल्लेबाजी की जरूरत है इस वक्त अपने टीम के लिए। और सामने है डॉक्टर तुषार। 80 रनों का पहाड़ चेस करना है तो अब टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 13 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। बाहर निकले, पहले से ही जगह बनाई और फिर एक बार मिड विकेट में खेल दिया इस गेंद को। वन बाउंस गेंद जाएगी, 4 रन। तुषार एकमेव ऐसे बल्लेबाज है जिनमें क्षमता है मुकाबले को कभी भी टर्न करने की, और उस क्षमता को किस तरह से आजमाते हैं अपनी टीम के लिए यह देखना बेहद जरूरी होगा। अच्छी गेंदबाजी। हाँ, इस इथून एक सूचना आहे, जेवण चालू झालेलं आहे, म्हणजे जेवण ज्याला करायचं असेल ते करू शकतात। सामने कंटिन्यू असणार आहेत याची दक्षता घ्या, कारण लंच ब्रेक आपण ठेवू शकत नाही, कारण दिवसभरात आपल्याला 13 मॅच कंप्लीट करायचे आहेत। ज्याला जेवण घ्यायचं असेल त्यांनी जेवणाची व्यवस्था आहे, जेवण सुरू झालेलं आहे, आपण जाऊन जेवण घेऊ शकता। रनआउट का खतरा हो सकता है और विकेट। यहां से बल्लेबाजी करते हुए सिद्धार्थ बल्लेबाज को लौटना पड़ेगा। कपिल न्यू बैट्समैन मैदान के अंदर दाखिल है। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 18 रन बन चुके हैं। दूसरी गेंदबाजी करते हुए राहुल को हम देखेंगे। 10 रन, एक छक्का, एक चौका और एक सिंगल के माध्यम से 11 रन खर्च कर चुके हैं अभी तक गेंदबाजी के तौर पर। और सामने है बल्लेबाज इस वक्त तुषार। ये तुषार नामक बल्लेबाज बहुत ही विस्फोटक बल्लेबाजी करता है, जिन्होंने पिछले मुकाबले में भी धुआंधार बल्लेबाजी की थी और अपनी टीम को जीत हासिल करके दी थी। वही तुषार ऑन स्ट्राइक आगे चलकर आए थे लेकिन बिल्कुल टाइम जज नहीं कर पाए। क्या गेंदबाजी हुई है गेंदबाज की। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी आउटस्विंग हुई और गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में। हल्के हाथों से इस गेंद को खेला था ऑफसाइड में, क्योंकि शॉट पॉइंट पे जो खड़े खिलाड़ी थे जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किए और 1 रन के साथ मूव हो चुका है स्कोर कार्ड। टीम का टोटल 19 रन बन चुका है। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए 61 रनों की जरूरत है, यानी कि प्रति ओवर 30.50। बहुत ज्यादा रन बनाने हैं आपको, तो ऐसे में आपको बहुत ही ताकत के साथ खेलना होगा। 12 गेंदों के ऊपर 61 रनों की जरूरत है। प्रति ओवर 30.50 की औसत। नए गेंदबाज आउटसाइड द ऑप्शन गेंदबाजी करते हुए गेंदबाज को हमने देखा। बेहतरीन गेंदबाजी। डॉट गेंद की समाप्ति हुई। 12 गेंदों के ऊपर 61 रनों की जरूरत थी। अब अंतिम गेंदें बची है 11 और जीतने के लिए 61 रनों की जरूरत। तुषार ऑन स्ट्राइक। बहुत स्पीडली खेलना होगा
अगर मुकाबले के नजदीक जाना चाहती है, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है इस वक्त। तारीफ काबिल गेंदबाजी, यहां पे मनोज कुमार की तारीफ करना चाहूंगा। क्या गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए, और एक गेंद डॉट। क्या लाजवाब गेंदबाजी यहां पे मनोज कुमार, लगातार 3 गेंदें खड़ा रखा है। बल्लेबाज तुषार जैसे विस्फोटक बल्लेबाज को जगह पर खड़ा रखना, यह गेंदबाजी के लिए बहुत ताकत कही जाएगी। वाकई तारीफ काबिल गेंदबाजी। मनोज कुमार तैयार है, इस बार इस गेंद को हवा में खेल दिया, और ये विकेट, हिट विकेट हुई है मेरे ख्याल से, और ये विकेट यहां पे लौटना पड़ेगा बल्लेबाज को। पिछले कदम पर गए थे इस शॉट को खेलने के लिए, और यहां से हिट विकेट के रूप में मैदान छोड़ना पड़ रहा है। आउट हो चुके थे तुषार, बहुत ही नाराज रहेंगे अपनी बल्लेबाजी के ऊपर। और छक्का जरूर आया था, लेकिन शूज यहां पे टच हुए थे विकेट को, इसकी वजह से यहां से मैदान छोड़ना पड़ा था। 14 गेंदों को फेस करते हुए 2 छक्के 1 चौके के माध्यम से उन्होंने रन बनाए थे 19। नए बल्लेबाज, 2 अंतिम गेंदें। हाँ, नए गेंद को भेजी जाए मैदान के अंदर। दूसरा टॉस हो, झालं टॉस। नो बैट्समैन, न्यू बैट्समैन अमित मैदान के अंदर। मुश्किलें बढ़ती हुई बल्लेबाजी करने वाली टीम की, क्योंकि एक में ऐसा बल्लेबाज था तुषार, वो भी मैदान छोड़ चुका है। और गेंदबाजी के तौर पर ये बेहतरीन गेंदबाजी अभी तक हो रही है गेंदबाज मनोज कुमार की, तारीफ काबिल। लाजवाब गेंदबाजी। मेरे ख्याल से ये पहले, आज के दिन की पहली शायद ये गेंद अगर डॉट निकलती है तो पहली मिडन ओवर रहेगी। पहली मिडन ओवर क्या डाली जाती है मनोज कुमार, डॉक्टर मनोज कुमार की ओर से, यह देखना बेहद जरूरी होगा। दूर वाली छोर से गेंदबाज मनोज कुमार तैयार, और इस गेंद के ऊपर 1 रन तो बनी है, और दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज, और इसी के साथ 2 रन कंप्लीट। टीम का टोटल 2 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 21 रन। 6 गेंदें जीतने के लिए 59 रन, नॉट पॉसिबल। यहां से कोई चमत्कार ही बचा सकता है। करंजाड़े लॉयन टीम को अब कोई चमत्कार बचा सकता है, क्योंकि डॉक्टरों ने तो उम्मीद छोड़ दी है, अब ऊपर वाला ही बचा सकता है इस टीम को। अंतिम गेंदबाजी के लिए गेंदबाज इस्तेमाल किया जाएगा अमित। 6 गेंदें अंतिम बची और 59 रनों की जरूरत। हल्के हाथों से डिफेंस किया था इस गेंद को। 1 रन बनेगी, और इस 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ टोटल आ चुका 22 रन। 22, 5 गेंदें 58 रन। फुल टॉस गेंद डाली थी मिड विकेट में, वहां पे आएंगे नंबर 4। चौवा जरूर आया है, लेकिन अब वक्त हाथ से निकलता हुआ, क्योंकि अब अगर चौवे छक्के भी आप लगाते हैं तो जो गया हुआ वक्त आप वापस नहीं आ सकते गए हुए वक्त में, क्योंकि अब वक्त आपके हाथ से निकल चुका है। ये अच्छी गेंद डाली गई थी। ये देखिएगा रनआउट का खतरा हो सकता है, और वो खतरा उठाया है।
लगभग एक तरफा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। औपचारिकता बाकी है इस मुकाबले की। 3 गेंदें बची है, 54 रनों की जरूरत है। औपचारिकता बची है, इस 3 गेंदों के ऊपर बड़े शॉट खेलकर मनोरंजन कर सकती है बल्लेबाज, और कुछ नहीं। संकेत, टाइम वेस्ट मत कीजिएगा प्लीज, क्योंकि अभी इस मेरे ख्याल से छठे मैच के बाद ऑर्गेनाइजर आपको बताएंगे शायद एक ओवर कम कर दी जाए, तभी जाकर ये मुकाबले समाप्त हो सकते हैं। लेकिन ऑर्गेनाइजर डिसाइड करेंगे। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। ये गेंद 4 रन तो जरूर मिलेंगे, और इस 4 रनों के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने 30 रन। राहुल सर टॉप झाला ना। कारपेट शॉट खेला इस बार, रनआउट का खतरा बढ़ सकता है, लेकिन नहीं, अंपायर ने 1 रन अभी सुरक्षित घोषित कर दिया है। 1 रन के साथ मात्र एक गेंद बची है, औपचारिकता बची है इस मुकाबले की। बिल्कुल हवा निकल चुकी है इस मुकाबले में। बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी हुई थी, और जीत के दरवाजे बिल्कुल खुल चुके हैं, मैं कहूंगा, गेंदबाजी करने वाली टीम के लिए। और इसी के साथ इस मुकाबले को जीता है। ऑफकोर्स यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम है कामोटे दबंग टीम ने। इस मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच से नवाजा जाता है जिन्होंने 18 गेंदों में 60 रनों की इनिंग को अंजाम दिया था। वेल प्लेड क्षितिज। क्षितिज को यहां पे बुलाना चाहूंगा मैन ऑफ द मैच के लिए। प्रेजेंटेशन बॉक्स में राउत सर आपसे दरख्वास्त करना चाहूंगा, अग्रवाल सर आपसे मैं दरख्वास्त करना चाहूंगा, अक्षदीप अग्रवाल सर है अष्टविनायक हॉस्पिटल से, मैं आपसे दरख्वास्त करना चाहूंगा कि मैन ऑफ द मैच की ट्रॉफी आपके हाथों दी जाए।